प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक घर असतं आणि ते घर बांधण्यासाठी प्रत्येक जण पै जमा करतो आणि ते घर उभारतो। मात्र तेच घर जर आपल्या डोळ्यासमोर बेचिराख होत असेल, जमीनदोस्त होत असेल तर निश्चितच त्यांच्या भावना या शब्दात व्यक्त करण्यासारख्या नसतात। पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात इंद्रायणी नदी पात्रामध्ये जे घर उभारण्यात आले ब्ल्यू लाईन मध्ये, पूर रेषेमध्ये, ते सगळे रहिवासी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे सगळी घरं जी आहेत ती त्यांच्या डोळ्यात देखत बेचिराख होत आहेत। काय भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटते की आमच्या समोर आमचे घर पाडले जाते आणि करोडोचे आमचे जे घर होते बांधकाम केलेले काही लोकांचे अक्षरशः म्हणजे आज म्हणजे धुळमट्टीमध्ये मिळवून टाकले त्या शासनाने आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ मिळालेला नाहीये। कालपासून पाऊस चालू आहे, सामान सुद्धा शिफ्टिंग करता येत नव्हतं इथे, अशी परिस्थिती आमच्यावरती आलेली आहे। म्हणजे आम्ही इथले भारतातले रहिवासी, आम्ही बांगलादेशी आहेत असं यांनी आमच्यावरती कारवाई केलेली, बांगलादेशी जशी कारवाई करतात तशी। बांगलादेशी आहोत का असा इथं प्रश्न उपस्थित करतात काही। खरं तर स्वप्नातलं तुमच्या घर होतं जे आज या ठिकाणी जमीनदोस्त केले, काय काहींचे जे आहेत त्या महिला आहेत त्यांना बोलताना पण या ठिकाणी भावना त्यांच्या व्यक्त होत नाहीयेत। स्वप्नातलं घर होतं आज बेचिराख झालं। सर सांगायचं तात्पर्य असं आहे की मनोज जरे म्हणून इथले जे बिल्डर होते आमचे, त्यांनी आम्हाला 2018 साली तर प्लॉटिंग सुरुवात केली आणि शासनाच्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला प्लॉटिंग करून इथे घर प्लॉट उपलब्ध करून दिले। ज्यावेळेला प्लॉट आम्ही घेतले त्यावेळेला आम्हाला रजिस्टर ऑफिसमधून खरेदी खत इंडेक्स टू 7/12 करून दिले। ज्या अर्थाने आम्ही इथं 1 गुंठे, 1.5 गुंठा, 2 गुंठे दोन्ही ज्याने प्रत्येकाने आपल्या हिशोबाने प्लॉट घेऊन बांधकामाची आम्हाला परमिशन नसताना नगरपालिकेचे अधिकारी म्हटले की तुम्ही बांधकाम करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत। आणि प्रत्येक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असं म्हणतात। प्रत्येक नामक व्यक्ती शिरसट नावाचा व्यक्ती यायचा आणि तो प्रत्येकाकडून 50,000 1 लाख रुपये घेऊन जायचा आणि बांधकाम करा तुम्ही, माझी परवानगी असं सांगून देत होता आम्हाला। त्याच्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि ज्यावेळी एक घर झालं त्याच वेळी जर नगरपालिकेने ऍक्शन घेतली असती इथे तर इथे हे प्लॉटिंग झालीच नसते, नंतर इथे एवढे घर झालेच नसते। बरोबर, जेव्हा ही सगळी घरं बांधली जात होती, आता जी काय जमीनदोस्त केली जात आहेत त्याच वेळेला जर पालिकेने रोखलं असतं तर कदाचित आज हा दिवस या सगळ्या रहिवाशांवरती आला नसता। त्यामुळं पालिकेची ही चूक यामध्ये नक्कीच आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये। तुम्ही इथं कधीपासून राहत होते? तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत? किती रुपये खर्च तुम्ही या बंगल्यासाठी केला होता आणि किती कर जातं तुमच्यावर? सर माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सकट माझे भाची असं टोटल आम्ही 14 जण राहतो सर। मी साधारण आहे ना सर 1,35 लाखाच्या आसपास मी खर्च केलेला आहे आणि सर ह्या 1 दिवसामध्ये जमीनदोस्त झालेला आहे। किती कर्ज किती काढले त्यासाठी? कर्ज सर मला 68,000चा हप्ता आहे, टोटल माझ्याकडे 47 लाख रुपयाचं कर्ज आहे सर। परंतु आता कर्ज हप्ते तर फेडायचे आहेत, मात्र घर नसणार आहे आता तुमचं? नाही सर, आम्ही काही इथंच राहू सर, आम्ही काही करू इथंच राहू सर, आम्ही कुठं जाऊ शकत नाही कारण ह्याने आम्हाला रस्त्यावर आणलं तर आम्ही रस्त्यावर राहू सर। काय करणार? पण जीवाला नक्कीच तुमच्या धोका असू शकतो कारण पावसाळ्यात इथं पाणी येतं तर तुमच्या जीवाचाही प्रश्न आहे। तुम्ही जर बघत असाल इथं कॅमेरा करा, इथं तुम्ही कॅमेरा करा, हा एनए प्लॉट आहे आणि ह्याच लाईनला माझा दुसरा प्लॉट आहे। हा कसं काय ब्ल्यू लाईन मध्ये असू शकतो? हा जर PCMC एनए प्लॉट 8 मजली बिल्डिंग आहे आणि बाजूला कसं काय असू शकतं ब्ल्यू लाईन? हे तर प्रशासनानं बघितलं पाहिजे ना। नेमके कुणाकुणाच्या चुका दिसत आहेत तुम्हाला यामध्ये? तुमची कुणी फसवणूक केली? पहिले म्हणजे प्रशासनाने आमचं फसवणूक केलेली आहे, खरेदी खत केलं पहिली गोष्ट। ब्लू लाईन जर असती तर ते खरेदी खत झालंच नसतं, हे आरझोन म्हणून आम्हाला विकण्यात आलं। त्याच्यानंतर हे प्लॉटिंग प्रॉपर बनवण्यात आलं, आमच्याकडनं 20-20 लाख रुपये प्रति गुंठा घेण्यात आलं आणि अक्षरशः आम्हाला नाही का या